नागपूर, नाशिक, जळगाव, बीड, लातूर, मुंबई येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमबाह्य निवडीची चौकशी GR दिनांक 7 ऑगस्ट 2025। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या काही नियमबाह्य निवडी झालेल्या आहेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या बाबतीत एक GR काढण्यात आलेला आहे जो दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। तर याबद्दलच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया नियमबाह्य निवडीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे। तर राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भातील विशेष चौकशी पथक मार्फत चौकशी करण्याबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केले संदर्भात विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येत आहे। यामध्ये श्री चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त पुणे पथक प्रमुख अंतर्गत मनोज शर्मा, पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य सदस्य व श्री हारून आतार सहसंचालक शिक्षण आयुक्तालय सदस्य सचिव अशा त्रिस्तरीय पथकाची निवड करण्यात आलेली आहे। सदर विशेष पथकाची कार्यकक्षा काय असेल तर राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अंतर्गत अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवा सातत्य, विना अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करणे व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात उदाहरणार्थ वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता इत्यादी अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने करावयाच्या बदलाबाबत सुधारणा सुचविण्याचेही निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत। तसेच विशेष चौकशी पथकाने सदर कार्यकक्षेमधील नमूद प्रकरणी सन 2012 ते आजतागायत प्रकरणांची चौकशी किंवा तपास करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल चौकशी पथक गठीत झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत शासनास सादर करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत विविध जिल्ह्यामधील जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या नियमबाह्य निवडी झालेल्या आहेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश एकंदरीत एका GR नुसार देण्यात आलेले आहेत। याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेतली। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपल्या कामाचे व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। तर माझ्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि त्यासोबतच नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजे माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला सरतेशेवटी सर्वांना विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।